आरोपांवरून संजय शिरसाटांनी स्वकीयांवरच आता निशाणा साधलेला आहे। जाहीर बोलण्याचे साइड इफेक्ट भोगावे लागले असं त्यांनी टू द पॉइंट मध्ये बोलताना म्हटलंय। जाहीर बोलण्यामुळे मित्रपक्षांकडून त्रास होतोय। संजय शिरसाटांनी टू द पॉइंट या मुलाखतीत कबुली दिलेली आहे। आरोपांवरून संजय शिरसाटांनी मित्रपक्षांनाही चिमटा काढलाय। गेल्या काही दिवसात झालेल्या आरोपांसंदर्भात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांनी महायुतीच्या मित्रपक्षांवरच निशाणा साधलेला आहे। जाहीर बोलण्यामुळे मित्रपक्षांची नाराजी सहन करावी लागत असल्याचा आरोप संजय शिरसाटांनी केलाय। गेल्या काही दिवसात झालेल्या आरोपांमागे मित्रपक्ष नाहीत ना असा संशय आता शिरसाटांच्या वक्तव्यामुळे घेतला जाऊ लागलेला आहे। तर जाहीर बोलण्यामुळे थोडा त्रास होत असल्याची कबुली ही शिरसाटांनी टू द पॉइंट या मुलाखतीत दिली आहे। 410चा हप्ता मी देतोच आहे ना। पण आवडलं नाही कोणाला? तुमच्या मित्रपक्षांना फार आवडलेलं नाही दिसत ती गोष्ट, तुम्ही असं बोलणं। नसेल आवडलं तर त्याला काय करू, माझा स्वभाव आहे, मी बोललो। त्याचाच कुठेतरी मग तुम्हाला नंतर काय म्हणजे विरोधातले ते होतेच, आता जवळचे मित्रही थोडेसे नाराज झाले। हे बोलण्यामुळे हा काही त्रास हा होणारच आहे आणि तुम्ही ते सहन केला पाहिजे। नसतं मग तुम्ही बोलू नका। दोन पर्याय असू शकतात, एक तर तुम्ही गप्प बसलं पाहिजे, नसतं मग तुमच्या मनातलं असेल तर बोललं तर त्याचे परिणाम जे काही होतील शक्यतो थोडं वाईटच परिणाम होत असतात, मग ते सहनही केले पाहिजे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी सीमा आढे। सीमा, टू द पॉइंट मुलाखतीत यावेळी जाहीर बोलण्यामुळे मित्रपक्षांची नाराजी सहन करावी लागत असल्याचा आरोप संजय शिरसाटांनी केलाय, नेमकं काय? नक्कीच रुबिना, याआधीचा म्हणजे आज तर टू द पॉइंटमध्ये बोलत असताना मंत्री संजय शिरसाट यांनी आपल्या मनातली खतखत ही व्यक्त केलेली आहे। खरं तर ही खतखत कधी बाहेर आली तर जेव्हा त्यांच्या संदर्भातला जो व्हिडिओ आज सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होताना पाहायला मिळत आहे। याला पार्श्वभूमी म्हणजे संजय शिरसाट यांनी जसं म्हटलं की याआधी मी काही वेळा जाहीर वक्तव्य केलेली आहे आणि त्या वक्तव्याचा मला कुठेतरी फटका बसला आणि त्यामुळे मला त्रास जो आहे तो कुठेतरी सहन करावा लागतो आणि तो त्रास मी सहन करतोय। आपल्याला आठवत असेल किंवा माहिती आहे की निधी जो आहे त्यांच्या विभागातला तो महिला व बालविकास विभागाकडे वळवण्यात आलेला होता आणि तेव्हा संजय शिरसाट यांनी पहिल्यांदा निधी वाटपावरून किंवा त्यांच्या विभागातला निधी वळवल्यामुळे एक प्रकारे सरकारलाच घरचा आहेर दिलेला होता आणि त्यांनी जाहीरपणे वक्तव्य केलेलं होतं। अर्थ खात्यावरती सुद्धा त्यांनी ताशेरे ओढलेले होते आणि त्यामुळे त्यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा झालेली होती। त्यांनी असं म्हटलेलं होतं की जर माझ्या खात्याचा निधी तुम्हाला अशा प्रकारे वळवायचं असेल तर मग तुम्ही माझं खातं हे काढून टाका असं त्यांनी म्हटलेलं होतं। त्यामुळे त्यांच्यानंतर ज्या घडामोडी घडल्या त्या घडामोडी घडत असताना त्यांनी आजचं हे महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे। अर्थात महायुतीचं सरकार आहे, एखाद्या पक्षाचा अगदी सूरज चव्हाण राष्ट्रवादीचे प्रवक्ते आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। सूरजजी, जाहीर बोलण्यामुळे मित्रपक्षांची नाराजी सहन करावी लागते असं टू द पॉइंट मुलाखतीत संजय शिरसाटांनी म्हटलंय। मला वाटतंय ते ज्या पद्धतीनं बोललेले आहेत ते नेमकं कुणाला उद्देशून बोलले ते सांगू शकतात। आता मित्र म्हणजे त्यांचे अनेक मित्र आहेत, ते नेमकं कुठल्या मित्राबद्दल बोलले याचा खुलासा त्यांनी करायला पाहिजे होता। नेमकं कोण त्यांचा शत्रू आहे? महायुतीतले मित्रपक्ष, महायुतीमध्येच त्यांचे अनेक मित्र आहेत, त्याच्यामध्ये नेमक्या कुठल्या मित्राकडनं त्यांना तशा पद्धतीचं वाटलं की आपल्या विरोधामध्ये बोलल्यामुळं त्यांच्या विरोधामध्ये बोलल्यामुळं कदाचित आपल्यावर अशी वेळ आली तर त्यांनी ते खुलासा करायला पाहिजे होता। असं मित्र वगैरे करतील असं मला वाटत नाही। त्यांचा कुठेतरी गैरसमज झालेला असेल, कुठल्या तरी त्यांच्या जवळच्या व्यक्तीकडनं तो व्हिडिओ बाहेर गेल्याशिवाय हा व्हिडिओ कोण दुसऱ्याला भेटलेला नाही। त्यांनी पहिलं मला वाटतं त्यांनी पुन्हाकडनं झाले नेमकं त्याची चौकशी किंवा त्याचा शोध त्यांनी घ्यावा आणि मग इतरांवरती बोलावं असं मला वाटतंय। निश्चितच सूरजजी, अनेक मुद्द्यांवर यावेळी त्यांनी बोलताना हात घातलेला। आजच्या बॅगचाच विषय फक्त मुलाखतीत नाही झालेला, अनेक विषयांवर आज त्यांनी गौफेस्फोट केलेले आहेत। निधीच्या विषयांवर देखील वारंवार माझ्यावरच का नेमकं मला टार्गेट का केलं जात आहे, तर मित्रपक्षांची नाराजी याला कारणीभूत असू शकते असं त्यांनी म्हटलंय। बघा, निधीच्या मुद्द्यावरती त्यांनी एकदा जाहीररित्या तसं बोलले होते, त्यानंतर वरिष्ठ पातळीवरती चर्चा झाली। चर्चा झाल्याच्या नंतर त्यांना नेमका निधी कशा पद्धतीने दिला, कशासाठी दिला याचं पूर्ण इतंभूत माहिती वित्त खात्याकडनं
त्यांना देण्यात आली. त्यांचं समाधानही त्या गोष्टीवरती झालं होतं. त्याच्यामुळं मला वाटतं कुठेतरी त्यांच्या मनात किंवा जी काही शंका होती त्या दूर झाल्या होत्या. आताचा इन्सिडेंट आणि त्या इन्सिडेंटचा कुठेही संबंध नाही असं मला तरी वाटतं आणि हे कुठेतरी जोडण्याचा प्रयत्न केला जातो परंतु संबंध नाही त्या विरोधात. निश्चित. धन्यवाद सूरजजी Zee24 तासशी बातचीत केल्याबद्दल. सीमा धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत.